मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण टोमॅटो सूप बनवणार आहोत। तर यासाठी 4 मोठ्या साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले आहे। एक छोटा कांदा सुद्धा मी यात टाकलेला आहे। 4 लसणाच्या पाकळ्या, 2 लवंग, 4 मिरे हे सर्व कुकरमध्ये 3 शिट्या लावून अर्धा कप पाणी घालून शिजवून घेऊ। तर इथे टोमॅटो छान शिजलेले आहेत। आता हे थंड व्हायला ठेवून देऊ। तर इथे टोमॅटो थंड झालेले आहे। आता मिक्सरमधून याची पाणी न घालता प्युरी तयार करून घेऊ। तर बघू शकता इथे टोमॅटो प्युरी तयार झालेली आहे। इथे जे आपण खडे मसाले घातलेले होते त्यांचा पूर्ण अर्क या प्युरीमध्ये उतरलेला आहे आणि मस्त त्या खड्या मसाल्यांचा सुगंध येत आहे। बघू शकता मस्त दाटसर अशी ही टोमॅटो प्युरी झालेली आहे। थंडीच्या दिवसामध्ये टोमॅटो सूप प्यायला खूप छान वाटते। आता एक कढई घेऊ। कढईमध्ये बटर घालू। बटर छान मेल्ट होऊ देऊ। इथे बटर मेल्ट झालेला आहे। आता 1 चम्मच मैदा घालू आणि छान मिक्स होऊ देऊ। कमी गॅसवरच मी हे छान फेटून घेत आहे। किंचित पाणी घालू। मैद्याच्या गिठळ्या पडायला नको, छान अगदी फेटत राहायचं आहे। अर्धा कप इथे मी दूध सुद्धा टाकत आहे। बघू शकता मैदा छान एकसारखं फेटून मैद्याला छान प्लेन करायचं आहे। तर बघू शकता इथे मैद्याच्या गुठळ्या पडलेल्या नाही, अगदी प्लेन असं हे लिक्विड तयार झालेलं आहे। याला कमी गॅसवर छान मिक्स करून घ्यायचं आहे। बटर घातल्याने टोमॅटो सूप खूप छान वाटतो प्यायला। तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता। आता हे तयार झालेली टोमॅटो प्युरी यामध्ये टाकून देऊ आणि कमी गॅसवर छान उकळी येऊ देऊ। यामध्ये मी थोडं पाणी सुद्धा टाकत आहे। छान कमी गॅसवर हे होऊ द्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालू। मस्त असं हे आपलं सूप इथे तयार झालेलं आहे। किंचित साखर घालू। आंबट गोड तिखट असा मस्त असा सूप इथे आपला तयार आहे। किंचित मी फूड कलर इथे टाकलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर फूड कलर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल, पण फूड कलरनी थोडा कलर छान वाटतो म्हणून मी इथे फूड कलर टाकलेला आहे। आता एक पॅन घेऊ। पॅनमध्ये थोडं बटर घालू। बटर सुद्धा इथे मेल्ट झालेला आहे। आता हे ब्रेड क्रम्ब मी इथे टाकत आहे। हे ब्रेड क्रम्ब छान सोनेरी रंगावर येईपर्यंत मस्त परतून घ्यायचे आहे। ब्रेड क्रम्ब टोमॅटो सूपमध्ये टाकल्याने मस्त प्यायला खूप छान वाटतात। आता हे या तयार झालेल्या सूपमध्ये हे ब्रेड क्रम्ब टाकून देऊ। तर बघू शकता आपल्या सूपचा कलर किती मस्त दिसत आहे। वरून परत थोडा बटर घालू। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा सूप
तयार करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा तयार झालेला सूप एका बाउलमध्ये काढून घेऊ. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बघू शकता किती मस्त हा सूप दिसत आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.